जर आपण या निर्णयामध्ये आपण इंटरेस्ट घेऊन काम करण्याचा निर्धार केला तर पुणे विद्यापीठाचा हा विद्यार्थी कल्याण विभाग प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून दरवर्षी किमान 10,000 मुलांना जॉब देऊ शकतो, एवढं पोटेन्शियल आहे। आणि तशा ताकदीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आपल्या विद्यापीठामध्ये आहेत। रौंदळे सर या ठिकाणी समोर बसलेले आहेत। त्यांनी मला कल्पना सांगितली, सर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू आणि 26-27 मार्चला आपण मेळावा घेऊ। मी म्हटलं सर सिनेट आहे। ते म्हटले तुम्ही त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्हाला मदत करा, 26-27चा मेळावा घ्यायचं प्रत्यक्ष काम आम्ही करू। आणि सिनेट असूनही मी त्यांना होकार दिला, कारण विद्यार्थ्यांना जॉब मिळणं महत्वाचं आहे। एक महामेळावा जॉब फेअर त्यांनी आयोजित केलं, विद्यार्थी कल्याण मंडळाने सहकार्य केलं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं। आमचे डोळेच पांढरे झाले। 3 दिवसाची मुदत दिली, सर 43,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं। हे साक्षीदार आहेत प्राचार्य फुलंबर्ग सर इथे बसलेले, ज्या मुलांचा आपण आज व्हॉलेंटियर म्हणून सत्कार केला। काय काम केलं या मुलांनी? 43,000 मुलं, त्या संस्थेला टेन्शन आलं की 43,000 मुलं या कॅम्पसमध्ये मुलाखतीला येणार आणि इथं काही घडलं तर? त्यांनी क्ल्यू काढला की पुणे विद्यापीठाच्या कक्षेबाहेरच्या मुलांच्या मुलाखती नंतर घेण्यात येतील। ऑनलाईन असल्यामुळे बाहेरच्या मुलांनी केलं आणि फक्त पुणे विद्यापीठाची मुलं बोलवली, ती सुद्धा संख्या 27,000 झाली। पहिल्या दिवशी 22,000 मुलांच्या मुलाखती। इकडं आमची सिनेटची रणधुमाळी चालू, तहकुबीवर तहकुबी। माझं अर्ध लक्ष तिकडं, 22,000 मुलं। रौंदळे सरांचे संस्थाचालक म्हणतात, हे काय केले तुम्ही? पोलीस तिथं आलेले आणि 25 वॉकी टॉकीच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्लॅन केलं। मला या माणसाचा विशेष गौरव एवढ्यासाठी करायचा होता की हाच माणूस करू शकतो। हा एक प्रयोग करून आम्ही बघितला। असे 41 लोक पुण्यात आहेत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर। यांना जर का प्रॉपर डायरेक्शन दिली तर मी सांगितलेला आकडा मागे येणार नाही। 10,000 मुलांचे जॉब देण्याची क्षमता या लोकांमध्ये आहे। 27,000 मुलांच्या मुलाखतीमधून त्यांनी मला काल डेटा पाठवलाय। 15 कंपन्यांचा आम्हाला अहवाल आलेला आहे। 15 कंपन्यांनी दिलेल्या अहवालानुसार 1,118 मुलांची शॉर्टलिस्टिंग झालेली आहे। 273 मुलांना ऑफर लेटर दिले आहेत, ते नुकतेच आता काही दिवसांमध्ये जॉईन होत आहेत आणि उरलेल्या 14 कंपन्यांकडून आम्हाला माहिती येणं अपेक्षित आहे 2 दिवसामध्ये। मला खात्री आहे की या 27,000तून किमान 2,500 मुलांना नोकरी मिळाली। फक्त 2 दिवस त्यांनी कष्ट घेतले आणि म्हणून सर मला असं वाटतं की या योजना कोणत्या आहेत त्या नावाला महत्व नाही। आजची मुलांची गरज ओळखा आणि तशी योजना आखा।